नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 22 जानेवारी 2022च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. स्पॉटलाईट इयरबुक 2021 आणि स्पॉटलाईट MCQ 2021 ही जी दोन पुस्तकं आहेत ती पोस्टल सर्व्हिसने मागवण्यासाठीचे जे नंबर आहेत K-सागर 9923906500 आणि स्कॉलरचा नंबर आहे 8446430119. ऑनलाईनसाठीचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्या प्लॅटफॉर्म्सचा विचार करता KSagarOnline.com, ॲमेझॉन, Cart91, फ्लिपकार्ट याच्यावरून तुम्ही पुस्तक मागवू शकता. स्पॉटलाईट रायटिंग फोरममध्ये सहभागी होण्यासाठी spotlightwritingforum@gmail.com वर तुम्ही मेल करणं अपेक्षित आहे, ज्यात IAS मेन्स, डेली आन्सर रायटिंग, वीकली GSSA, MPSC मराठी इंग्रजी निबंध या संबंधीच्या मॉड्यूल्समध्ये तुम्ही एनरोल करू शकता. आपण बघितलं की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ आणि त्या संबंधीचे सगळे जे काही मुद्दे होते, आता राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची जी धोरणं होती किंवा डोनाल्ड ट्रम्प यांचे जे काही निर्णय होते ते निर्णय त्याच्यामधले जे बदल आहेत ते करायला पहिल्याच दिवशी बायडन यांनी सुरुवात केली आणि पहिल्या दिवशी जवळपास 15 कार्यकारी आदेशांवर त्यांनी स्वाक्षरी केली. अमेरिकेचे जे अध्यक्ष आहेत जो बायडन, आता त्यांनी 21 जानेवारीपासून हे काम सुरू केलेलं आहे आणि 15 कार्यकारी आदेशांवर 21 जानेवारीला सही झालेली आहे. यात डोनाल्ड ट्रम्प यांचे जे परराष्ट्र धोरण होते किंवा राष्ट्रीय सुरक्षतेबाबतचे काही महत्त्वपूर्ण निर्णय होते ते त्यांनी फिरवले आहेत. याच्यामध्ये काय काय आहे तर हवामान बदलांच्या बाबतीमध्ये पॅरिस करारात पुन्हा सहभाग घेणं. पॅरिस करारातून अमेरिका बाहेर पडलं होतं बघा, डोनाल्ड ट्रम्प यांनी तो निर्णय घेतला होता. सो आता अमेरिका परत पॅरिस करारात जात आहे, त्याच्यामुळे पॅरिस करारावर एक सेपरेट लेक्चर आपण घेणार आहोत. जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिकेची माघार थांबवणं, WHO अमेरिका बाहेर पडलं होतं. मुस्लिमांना केलेली प्रवासबंदी रद्द करणं, मॅक्सिको सीमेवरील भिंतीचं बांधकाम जे आहे ते तात्काळ थांबवणं. आता बघा की हे डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं की US मॅक्सिको जे आहे तर त्याच्यावर भिंत बांधायची मध्ये, हे कशासाठी तर स्थलांतरित येणार नाही है ना. तर ते स्थलांतरित असे खालून पण येतात बघा, भुयारं हे करून. आपल्याकडे JNK बॉर्डर जी आहे सगळी पाकिस्तान भारत, तिच्यावर आपण बघत असतो मधून की आर्मीनी भुयार शोधलं वगैरे है ना. डोनाल्ड ट्रम्प यांना माहीत नाही ते. सो मुस्लिमांना केलेली प्रवासबंदी जी होती तीही रद्द करायची. आता तुम्ही जर जो बायडन यांचं भाषण ऐकलं असेल तर त्या भाषणामधले जे मुद्दे आहे ना, तर तो आहे युनिव्हर्सल ब्रदरहूडचा संदेश दिल्यासारखं ते भाषण आहे. भारतीय वंशाच्या व्यक्तीने लिहिलं आहे, त्याचेही रेफरन्सेस आपण बघूयात. त्यामुळे मुस्लिमांसाठी केलेली प्रवासबंदी पण त्यांनी रद्द केलेली आहे. सो हे महत्त्वाचे काही त्यांचे निर्णय. आता पॅरिस करारात अमेरिका पुन्हा सहभागी होणार आहे. आता नोव्हेंबर 2020मध्ये औपचारिकरित्या पॅरिस करारातून अमेरिका बाहेर पडलं होतं. याबाबतची घोषणा 3 वर्षापूर्वीच झाली होती. कारण काय आहे की पॅरिस करारासारख्या करारामुळे चीन, रशिया, भारत या देशांचा फायदा होतो, तर अमेरिकेचा फायदा होत नाही. त्याच्यातून अमेरिकेचं नुकसान होतं असं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं होतं. त्याच्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता. आता जो बायडन यांनी पॅरिस करारात समाविष्ट होण्यासाठी निवडणूक प्रचारातच तसं वचन दिलं होतं की पर्यावरण बदल आणि त्याला आम्ही कटिबद्ध आहोत. तर 19 फेब्रुवारी 2021 पासून आता हे लागू होईल आणि पॅरिस करारात परत एकदा अमेरिका समाविष्ट होईल. पुढचा जो निर्णय आहे तो म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेचा सदस्य बनणं. अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेचा सदस्य बनतोय, म्हणजे ती प्रोसेस सुरू झाली होती की सदस्यत्व रद्द करायचं. जो बायडन यांनी तो आदेश जारी केला की अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेमध्ये पुन्हा सहभागी झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिल 2020मध्ये जागतिक आरोग्य संघटनेचा निधी पुरवठा थांबवला होता है ना. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की जागतिक आरोग्य संघटना जी आहे ती चीनच्या अंडर काम करते किंवा चीनच्या दबावाला बळी पडलेली आहे, असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. ट्रम्प यांनी अमेरिकेला जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर काढण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली होती, जी जुलै 2021मध्ये पूर्ण होणार होती. म्हणजे जर जो बायडन यांनी असा काही निर्णय घेतला नसता तर जुलै 2021मध्ये अमेरिका स्वतःहूनच WHOतून बाहेर पडला असता, पण आता असं होणार नाही आहे. त्याच्यानंतर नवीन स्थलांतराचं विधेयकसुद्धा यांनी आणलं, US सिटिझनशिप ॲक्ट 2021, आणि याच्यामध्ये पण चेंजेस त्यांनी केलेले आहेत. म्हणजे या दोन गोष्टी आहेत. आता जो बायडन यांनी सर्वसमावेशक जे काही इमिग्रेशन आहे, स्थलांतर विधेयक आहे, ते काँग्रेसकडे पाठवलेलं आहे. आणि हे जे सर्वसमावेशक हा एक महत्त्वाचा याच्यातला मुद्दा आहे, कारण याचा भारतीय कंपन्यांना आणि भारतीय लोकांना पण फायदा होणार आहे.
विधेयकामध्ये काय काय बदल प्रस्तावित आहेत, तर कागदपत्र नसलेल्या हजारो स्थलांतरितांसह इतर गटांना कायदेशीर दर्जा दिला जाईल. नागरिकत्व मिळवण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला जाईल. ग्रीन कार्ड मिळण्यासाठीची जी काही प्रोसिजर आहे त्याच्यासाठी कुटुंबियांना लागणारा विलंब कमी होईल. ग्रीन कार्डचं सरळ सरळ रिलेशन जे आहे ते सिटिझनशिपशी आहे. अमेरिकेची सिटिझनशिप कायमस्वरूपी जर तुम्हाला हवी असेल तर ते ग्रीन कार्ड आहे, आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला जो काही विलंब होतो तो कमी केला जाईल. इमिग्रेशन यंत्रणा जी आहे त्याचं आधुनिकीकरण, मॉडर्नायझेशन केलं जाईल. रोजगारावर आधारित जे काही ग्रीन कार्ड्स आहे तर ते प्रत्येक देशनिहाय मर्यादा रद्द करण्याचा प्रस्ताव आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता जर भारत आहे तर भारताचा काहीतरी एक्स कोटा असतो, म्हणजे 100 लोकांना भारताच्या दिलं जाईल. त्याच्यानंतर चायना आहे तर चायनातल्या 50 लोकांना दिलं जाईल वगैरे वगैरे. जर हा देशनिहाय कोटा आहे तो रद्द करण्याचा पण प्रस्ताव आहे. आणि त्याच्यामुळे ज्यांना कायदेशीररित्या कायम नागरिकत्व मिळवण्यासाठी अनेक दशकं प्रतीक्षा करावी लागली अशा हजारो भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांना याचा लाभ होणार आहे. आणि ही खूप खूप चांगली बाब आहे. भारताची बरीचशी कंपन्या तिथं आहेत, बरीचशी लोकं तिथं काम करतात. सो हा बेस्ट एक निर्णय आपल्यासाठी. विनय रेड्डी, आता जो बायडन यांचं भाषण त्यांनी लिहिलं होतं, भारतीय वंशाचे आहेत, मूळचे तेलंगणाचे आहेत. तर जवळपास 20 मिनिटांचं भाषण होतं त्यांचं. संपूर्ण जगाचं मन त्यांनी जिंकलं, कारण त्याच्यामध्ये एकता, निष्पक्षता, आशावाद यासारख्या मुद्द्यांचा समावेश होता. आता ऑब्वियसली भारतीय व्यक्ती खूप चांगलं बोलू शकते, याच्यावर चांगलं लिहू शकते. सो विनय रेड्डी जे आहे त्यांनी ते भाषण लिहिलं होतं. भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक ते आहेत, आणि संपूर्ण प्रचार अभियानामध्ये बायडन आणि कमला हॅरिस यांची भाषणं त्यांनी लिहिली. 2013 ते 17 ज्यावेळेस जो बायडन हे उपाध्यक्ष होते त्यावेळेस विनय रेड्डी यांच्याशी जोडलेले होते. आणि अध्यक्षाचं भाषण लिहिण्यासाठी रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली, असे ते पहिले भारतीय अमेरिकी नागरिक ठरले. म्हणजे याच्या आधी असं कुठलीही भारतीय अमेरिकी नागरिक व्यक्ती अध्यक्षाचं भाषण लिहिण्याच्या पदावर नव्हती. बायडन यांचे अध्यक्षीय भाषण नोव्हेंबर 2020 पासून लिहिले जात होते. म्हणजे बघा ती प्रोसेस कधीपासून सुरू झालेली आहे, की ते भाषण आहे ते 20 मिनिटाचं भाषण, पण तिच्यातला एक एक शब्द हा ना तो खूप प्रॉपरली घेतला गेला होता, निवडला गेला होता, आणि याच्यासाठी जवळपास हा 2 महिन्याचा कालावधी यांनी घेतला होता. आता कायद्यांना जी काही स्थगिती द्यायसंबंधीचा 1.5 वर्षाचा किंवा 18 महिन्याचा प्रस्ताव ठेवलेला होता केंद्र सरकारने, पण त्याच वेळेस समिती गठीत करून समिती तिच्यावर काम करेल वगैरे अशी अट होती. तर या कायद्याच्या स्थगितीचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळलेला आहे, आणि ही कंटिन्युटी सुरू आहे. आता खरं तर हिच्यामध्ये एक दुसरा लोकसत्ताला लेख आहे, की त्याचा क्रक्स फक्त मी तुम्हाला सांगतो, की ह्या शेतकरी आंदोलनामुळे किंवा याच्या आधी जी आंदोलनं झाली होती त्याच्यामुळे एक गोष्ट वारंवार अधोरेखित होते, पण राजकारणी किंवा सत्ताधारी ती विसरतात. म्हणजे लोकशाहीमध्ये तुम्हाला जर असेही कुठलाही घटक असेल, त्या घटकाची नाराजी असेल किंवा त्या घटकाच्या काही बेसिक डिमांड्स आणि त्याच्यासाठी जर काही आंदोलन वगैरे होत असेल, तर त्यासाठी सत्ताधारी पक्ष जो असतो त्या सत्ताधारी पक्षाने एक प्रॉपर वेळ देणं अपेक्षित असतं. म्हणजे एकीकडं काय आहे, की सरकार म्हणतं की नाही हे कायदे सगळे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत, दुसरीकडे शेतकरी म्हणतो की नाही हे आमच्या हिताचे नाहीत. मग हे पटवून देण्यात सरकार कुठंतरी अपयशी झालं. का अपयशी झालं? कारण तुम्ही प्रॉपर वेळ त्या गोष्टीला देत नाही. तुम्ही असं काहीतरी आहे ना साईड बिझनेस सारखं याच्याकडे बघता, आणि त्याच्यामुळे मग ह्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड होत जातात है ना. अशा आशियाचं ते जे आहे. आणि ट्रॅक्टर रॅली प्रजासत्ताक दिनी ते काढणार आहेत, तोही एक मुद्दा आहेच. ओके. सो 57वा दिवस होता हा आंदोलनाचा कालचा, आणि ती तीव्रता जशी आहे तशी कायमच आहे. तर बघूया त्या काळात काय गोष्टी होतात. भंडाराला जे दुर्घटना झाली होती तिच्यात 4 जणांना निलंबित करण्यात आलेलं आहे. पण एक गोष्ट महत्त्वाची असते, की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आधीच काळजी घेतली असती है ना, तर जवळपास 10 बालकांचा मृत्यू होणं आणि ह्या सगळ्या गोष्टी टळल्या असत्या. तर हिच्यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सकासह 4 जणांना निलंबित करण्यात आलेलं आहे, आणि ही समिती वगैरे स्थापन झाली होती, तर ते आपण बघितलं होतं. आता पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. सीमा सुरक्षा दल जे आहे आपलं बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, त्याच्या अगेन्स्ट तृणमूल काँग्रेस जो आहे त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे. दीदींचा पक्ष आहे बघा, ममता दीदींचा, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या बाजूने मतदान करावं म्हणून सीमावर्ती भागात जनतेला सीमा सुरक्षा दल जे आहे ते धमक्या देत आहे. मग एक विशिष्ट पक्ष कुठला? तर ऑब्वियसली इथं सगळं जे गणित आहे ते भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस अशा पद्धतीचं आहे. आणि सीमा सुरक्षा दल जे आहे की एक
है ना. पॅरामिलिटरी फोर्स आहे, त्या पॅरामिलिटरी फोर्सचा BJP चुकीच्या पद्धतीने वापर करत आहे, अशी तक्रार यांनी निवडणूक आयोगाकडे 21 जानेवारी रोजी केलेली आहे. आता सगळ्यात बेसिक येतं सीमा सुरक्षा दल काय असतं. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स याची स्थापना 1 डिसेंबर 1965ला झाली होती. सीमा सुरक्षा दल कायदा 1900 अंतर्गत हे कार्य करतं. 1968 म्हणजे याच्या 3 वर्षानंतर हा कायदा आलेला आहे. मंत्रालय किंवा याची प्रशासकीय यंत्रणा ज्या मंत्रालयाच्या अंतर्गत असते ते गृह मंत्रालय असतं, होम मिनिस्ट्री. मुख्यालय जे आहे नवी दिल्लीला आहे. याचा उद्देश काय आहे की भारतीय सीमेची सुरक्षा आणि त्याशी संबंधित इतर बाबींची साठी याची स्थापना झाली होती. पाकिस्तान, बांगलादेश, भारतीय सीमांवर सुरक्षेसाठी हे तैनात आहे. तुम्ही जर याचा लोगो बघितला तर हा लोगो आहे बघा BSFचा, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. BSFच्या लोगोचं वैशिष्ट्य काय आहे ना की BSFच्या लोगोवर हा जो हे आहे त्याचं जे बोधवाक्य आहे त्यांचं, है ना, किंवा त्यांचं जे मोटो आहे तर तो ड्युटी अनटू डेथ, म्हणजे मृत्यूपर्यंत कर्तव्य बजावणार. तर हे आहे BSFचं. MCQसाठी हे लक्षात ठेवायचं. आणि हा त्यांचा लोगो आहे BSFचा. आता दिल्ली पोलीस जे आहे त्यांनी डोळे आणि कान योजना सुरू केलेली आहे. आता साधी गोष्ट आहे की दिल्ली पोलिसांचे डोळे आणि कान. मग दिल्ली पोलिसांनी गुन्हेगारी आणि आतंकवादाला आळा घालण्यासाठीची ही योजना अंमलात आणली. मग हिच्यामध्ये कोण कोण सहभागी होऊ शकतं, तर स्वेच्छेने दुकानदार असतील, रिक्षा ड्रायव्हर असतील, कार डीलर असतील, टेलिफोन बूथवाले असतील, सायबर कॅफेचे मालक, पार्किंग सेवादार, प्रहरी, ही सगळी लोक सामील होऊ शकतात. आता कान आणि डोळे काय ना की तुम्ही पोलिसांचे कान आणि डोळे बना. जर तुम्हाला काही सस्पिशियस कुठं दिसतं आहे तर 1090 या क्रमांकावर तुम्ही कॉल करून सांगणं अपेक्षित आहे. जी व्यक्ती माहिती देणार आहे त्या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवली जाईल, अशी ही योजना आहे. त्याच्यानंतर हेट्रोट्रॉफिक गर्भधारणा संकल्पना याच्या संबंधीची एक न्यूज होती की हेट्रोट्रॉफिक गर्भधारणेच्या बाबतीमध्ये डॉक्टरांना मार्ग काढण्यामध्ये यश आलं पुण्यात एका केसमध्ये. पण हेट्रोट्रॉफिक गर्भधारणा काय असते की अशी गर्भधारणा ज्यात 2 भ्रूण असतात, त्यापैकी एक गर्भाशयात असतं तर एक अन्यत्र असतं. म्हणजे एक भ्रूण गर्भाशयात असेल तर एक भ्रूण अंडवाहिनी नलिकेत असणार किंवा दुसरीकडं कुठेही असू शकतं. ओके, त्याला हेट्रोट्रॉफिक गर्भधारणा. आणि हिच्यामध्ये मग आईच्या जीवाला आणि बाळाच्या जीवाला धोका आणि त्या सगळ्या गोष्टी असतात. मग त्याच्यामध्ये तुम्हाला मार्ग काढावा लागतो. डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले आणि प्रताप बोराडे यांना मसापचा जीवनगौरव जाहीर झालेला आहे 2021साठी. मराठवाडा साहित्य परिषद. आता जीवनगौरव पुरस्कार जो मिळतोय डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले आणि 15 वर्षापासून या परिषदेचे कोषाध्यक्षपद सांभाळणारे प्राचार्य प्रताप बोराडे यांना हा जाहीर करण्यात आलेला आहे. साहित्य आणि त्याच्याशी रिलेटेड, है ना, मराठवाडा साहित्य परिषद. पुण्याची जी सिरम इन्स्टिट्यूट आहे तिला भीषण आग लागली होती. 21 जानेवारी 2021 रोजी दुपारी आग लागली. आगीमध्ये 5 कामगारांचा होळपळून मृत्यू झाला. तिच्यामध्ये एका महिला कामगाराचाही समावेश आहे, म्हणजे 4 पुरुष 1 महिला. 9 कामगारांची सुटका करण्यात यश आलं अग्निशामक दलाला. आता इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीमध्ये 3ऱ्या मजल्यावर वेल्डिंगचं काम चालू होतं आणि तिथंही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बघू येत्या काळामध्ये काय माहिती समोर येते. मांजरी इथलं जे सिरम इन्स्टिट्यूटचं कोविशिल्ड आणि BCG लसीची निर्मिती जिथं होते ते विभाग सुरक्षित आहे. पुण्यातला जो मांजरी भाग आहे तिथं. सो कोविशिल्ड आणि तिच्यामध्ये कसलंही इंटरप्शन येणार नाही हे आदर पुनावाला यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर प्रजासत्ताक दिनी तुम्ही ज्या लोकांना इन्व्हाइट केलं गेलेलं आहे. आता हे दिल्ली पोलीसचं पण बोधवाक्य आहे बघा इथं. दिल्ली पोलीस शांती, सेवा आणि न्याय 3 शब्द आहेत बघा इथं, है ना. दिल्ली पोलीसच्या बाबतीमध्ये शांती, सेवा, न्याय. तर दिल्ली पोलीस जे आहे त्यांनी प्रजासत्ताक दिनी जो कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमाला ज्या लोकांना इन्व्हाइट केलेलं आहे राजपथवर, तिथं काय आणू नये. ओके, तर म्हणजे तुम्ही विचार करू शकता की ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या प्रॉब्लेमॅटिक ठरू शकता. म्हणून तेवढ्याकरताच फक्त हे घेतलेलं आहे की कुठल्या कुठल्या गोष्टी वर्जित आहे इथं. खायचं प्यायचं काही आणायचं नाही. सिगरेट, बिडी, लायटर कुठलीही गोष्ट नाही, आग लागू शकते. अल्कोहोल, परफ्यूम, स्प्रे नको, है ना. थैला, ब्रीफकेस. त्याच्यानंतर रेडिओ, ट्रान्झिस्टर, टेप रेकॉर्डर, CD, DVD, MP3 प्लेअर, है ना. हत्यार कुठलंही नको, चाकू, पेचकस, नुकीला हत्यार. कॅमेरा, दुर्बीन, हँडीकॅम, अम्ब्रेला, रिप्लिका ऑफ फायर आर्म्स, टॉय गन, टॉईज, है ना, म्हणजे खेळण्यातली बंदूक वगैरे. त्याच्यानंतर थर्माकॉल, है ना, थर्माकॉल फ्लॅक्स जे काय असतात, थर्मास, वॉटर बॉटल्स, कॅन्स. त्याच्यानंतर नाईव्स, सीझर, रेझर्स, ब्लेड, वायर, प्लकर्स,
ज्याच्यामुळे हानी होऊ शकते, कोणाला हानी पोहोचवू शकता तुम्ही. इन्फ्लेमेबल आयटम जसं असेल मॅच बॉक्स वगैरे, आगपेटी आपली, आर्म ॲम्युटेशन, फायरवर्क्स, क्रॅकर्स, अशी कुठली गोष्ट तिथं आणता कामा नये, है ना. नाही तुम्हाला वाटतं तिरंगा फडकवला की आपण एक है ना फटाक्याची लढ लावूयात 10,000ची. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पण अलाउड नाही आहे, ओके ना. मोबाईल फोन वगैरे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, रिमोट कंट्रोल कारचे की पण अलाउड नाही आहे, ओके. मग ह्या सगळ्या याच्यात तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, है ना, की चेकिंग वगैरे सगळ्या गोष्टी होतील, ती चावीस आहे का हे बघितलं जाईल वगैरे वगैरे. ही जी स्कीम होती बघा, तुम्हाला सांगितलं अवर आईज, है ना, तर ते हे बघा, पार्किंग अटेंडंट, शॉपकीपर, प्रहरी, कार डीलर, रिक्षा ड्रायव्हर, टेलिफोन बूथ, है ना, पार्किंगवाल्यांना की गाडी 4 दिवसापासून इथंच उभी आहे वगैरे वगैरे, है ना. त्याच्यानंतर खेलो इंडिया 2021मध्ये 4 मार्शल आर्टचा समावेश झालेला आहे, हे महत्त्वाचं आहे. क्रीडा मंत्रालयाने 2021 करता होणाऱ्या खेलो इंडिया करता यूथ गेम्समध्ये 4 मार्शल आर्टचा समावेश केला. याच्यामध्ये काय काय आहे? कलरीपयट्टू केरळ, मल्लखांब महाराष्ट्र मध्य भारत, गटका पंजाब, थांगता मणिपूर. MCQसाठी खूप खूप महत्त्वाचं आहे आता मार्शल आर्ट्स. मार्शल आर्टचा याच्या आधी एक प्रश्न येऊन गेला होता बघा. सो खेलो इंडिया यूथ गेम्स ज्या आहेत त्याची सुरुवात 2018मध्ये झाली होती. वार्षिक खेळ असतात हे. चांगलं प्रदर्शन करणाऱ्या क्रीडापटूला 8 वर्षांसाठी 5 लाख रुपयांची वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते, ज्याचा वापर ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांच्या तयारीसाठी करतात. 2021ची स्पर्धा जर तुम्ही बघितली तर याचं ठिकाण जे आहे ते पंचकुला हरियाणा. कालावधी सप्टेंबर-ऑक्टोबर 2021, टोकियो ऑलिम्पिक झाल्यानंतरचा हा सगळा कालावधी आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे जे आहे हे कलरीपयट्टू आहे बघा, हा ना. त्याच्यानंतर हे जे आहे मणिपुरी थांगता, ओके. आणि हे जे आहे पंजाबचं गटका आहे बघा. आणि मल्लखांब तुम्हाला माहीत असेल. सो मल्लखांबमध्ये काय आहे ना की खांब असतो प्रॉपर लाकडाचा आणि मग तिच्यावर हे होतं. आता ॲग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये OECDने एक रिपोर्ट दिलेला आहे. OECD राष्ट्र त्यांच्या संस्थेने की भारतात ॲग्रिकल्चरमध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट आहे किंवा गव्हर्नमेंटचा बजेटरी सपोर्ट आहे तो 2000 पासून 2019पर्यंत निगेटिव्ह आहे आणि तो कमी मात्रेत आहे. आणि याचंच मग एक्सप्लेनेशन याच्यात आहे की असं नाही आहे. प्रत्येक संस्थेने काहीतरी निकष ठरवलेले असतात, त्याच्या बेसिसवर ते कॅल्क्युलेशन करतात. OECDचे जे निकष आहेत ते फार वेगळे आहेत, त्याच्यामुळे असं चित्र दिसतं. भारतामध्ये जर तुम्ही बघितलं तर यांनी जे सगळं सांगितलं की बाबा इकडं कमी पडतोय पैसा वगैरे, तर आज आपल्याकडं शेतीसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आहे, PM किसान आहे, नॅशनल फूड सिक्युरिटी आहे, क्रॉप इन्शुरन्स, इनपुट सबसिडी, फर्टिलायझर, इलेक्ट्रिसिटी, अशा कितीतरी गोष्टी आहेत. आणि ते सगळं जर तुम्ही बघितलं तर नक्कीच 2000 नंतर मोठ्या प्रमाणावर ॲग्रिकल्चरला बजेटरी सपोर्ट दिला गेलेला आहे. म्हणजे आता असे स्टेटमेंट ज्या वेळेस तुम्हाला दिले जातात की बाबा जर OECDचं म्हणणं आहे की भारतामध्ये निगेटिव्ह सपोर्ट आहे शेतीच्या बाबतीमध्ये, है ना, तर मग तुम्हाला तिथं लिहिणं अपेक्षित असतं UPSC मेन्समध्ये की हा जो प्रश्न आहे किंवा ते जे विधान आहे ते खरंच योग्य आहे का तिथं दिलं UPSCने म्हणजे त्याच्या अनुषंगाने आपण लिहितो की हा हे निगेटिव्ह. तसं नाही आहे. तिथं बघायचं की खरंच हे खरं आहे नाही आहे आणि त्याच्यानुसार एक्सप्लेनेशन अपेक्षित असतं. तर ती एक बाब लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कालचे प्रश्न बघा. खालीलपैकी कोण संत ज्ञानेश्वरांच्या साहित्यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने डिलीटच्या सर्वोच्च पदवीने सन्मानित कराव्या लागणाऱ्या देशातील एकमेव महिला आहेत? डॉक्टर जुल्फी शेख. वैदेही रेड्डीबद्दल बिनचूक विधान निवडा. 2014मध्ये राष्ट्रीय स्तरावरील गुगल डूडल स्पर्धा तिने जिंकली होती. बरोबर आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत वैदेहीची चित्रकृती वापरण्यात आली होती. बरोबर आहे. अमेरिकेतील कॉर्नल विद्यापीठाची 2 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळवणारी पहिली भारतीय विद्यार्थिनी आहे. हेही बरोबर आहे. सो तीनही स्टेटमेंट वैदेहीबद्दलचे बरोबर आहेत. डॉक्टर व्ही शांता खालीलपैकी कोणत्या आजाराशी संबंधित आहेत? कर्करोग. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बरोबर. आणि 23 जानेवारी 2021 ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125वी जयंती आहे. सो दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. तमिळनाडू महाराष्ट्राच्या दुप्पट स्वायत्त महाविद्यालय आहेत. बरोबर. तमिळनाडूमध्ये दुप्पट आहेत महाराष्ट्राच्या. महाराष्ट्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सर्वाधिक स्वायत्त महाविद्यालय, हे चुकीचं आहे. मुंबई विद्यापीठामध्ये आहेत. सो फक्त बिनचूक आहे. त्याच्यानंतर आजचे प्रश्न घ्या. जो बायडन हे अमेरिकेचे आजवरचे सर्वात वयोवृद्ध नवनियुक्त अध्यक्ष ठरले आहेत. जो बायडन यांचे अध्यक्षीय भाषण भारतीय वंशाच्या विनय रेड्डी यांनी लिहिले. ट्विटरवरील @POTUS हे त्यांचे खाते राष्ट्राध्यक्ष म्हणून असेल.
अ ब फक्त ब क फक्त ब. ओके. 1869 नंतर आपल्या उत्तराधिकाराचा पदग्रहण समारंभ टाळणारे ट्रम्प हे पहिलेच अध्यक्ष ठरले आहेत. अध्यक्षपदाची सूत्रे सोडताना डोनाल्ड ट्रम्प यांनी 143 जणांना शिक्षेत माफी दिली, फक्त अयोग्य, बयोग्य, अबयोग्य यापैकी नाही. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीच्या वेळेस भाषणातील सर्वात छोटे भाषण कोणी दिले? जॉर्ज वॉशिंग्टन, जो बायडन, डोनाल्ड ट्रम्प, हॅरी एस ट्रूमन. स्टार्स प्रकल्पाबाबत बिनचूक विधान निवडा. महाराष्ट्रासह 6 राज्यांची परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स आधारे निवड केली आहे. आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. केंद्र राज्य शासनाचा खर्च 60-40 असा असेल. अब क अब अ क फक्त अ. नाविन्यता निर्देशांक 2021 नुसार कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे? कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.